पारस येथे महानिर्मिती कंत्राटी कामगार समितीचे संघटनेचे सचिव सतीश तायडे यांचे 12व्या दिवशी उपोषण सुरूच। महाराष्ट्र सरकारच्या विरोधामध्ये पारस येथे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू। महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये औष्णिक विद्युत केंद्र हे 8 असून यांच्यासमोर विविध ठिकाणी विविध कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत। यामध्ये प्रथम मागणी आहे की 30% पूरक भत्ता देण्यात यावा, मेडिकल क्लेम लागू करावे, 60 वर्षापर्यंत कंत्राटी कामगारांना शाश्वत देण्यात यावा, सुप्रीम कोर्टाच्या न्यायनिवाड्याप्रमाणे समान काम समान वेतन देण्यात यावे व नवीन गेट पास पद्धतीची पद्धत बंद करून जुनी गेट पास पद्धत सुरू ठेवावी, अशा मागण्या कामगारांच्या आहेत। ते एकदम रास्त असल्याचे ते म्हणाले। लवकरात लवकर कंत्राटी कामगारांना न्याय देण्यात यावा अशी सरकारला विनंती केली आहे। जर या मागण्या आमच्या मान्य केल्या नाहीत तर यापुढे सरकारच्या विरोधामध्ये आत्मदहन करावे लागेल अशी राज्य सरकारला चेतावणी दिली। याची शासनाने दक्षता घ्यावी व याला सर्व जबाबदार महाराष्ट्र सरकार राहील असे उपोषणकर्त्यांनी यावेळी IB7 न्यूज समोर बोलताना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष शैनदास भालाधरे, सचिव उपोषणकर्ते सतीश भाऊ तायडे तसेच नितेश ताटे, उपाध्यक्ष संघर्ष कंत्राटी कामगार समितीचे औष्णिक विद्युत केंद्र पारस व त्यांचे सर्व पदाधिकारी बहुसंख्येने उपोषणास्थळी उपस्थित होते। रतन नुगर्गी, IB7 न्यूज, पारस। आजचा हा 12वा दिवस उपोषणाचा आहे, त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया करा। आम्ही गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून आमचा हा संघर्ष चालू आहे। त्यामध्ये आम्ही फडणवीस साहेबाबरोबर बैठक पण लागली होती आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं 9 मार्चला, पण त्या 9 मार्चच्या आश्वासनाची माननीय उपमुख्यमंत्री साहेब आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पूर्तता केली नाही। त्यामध्ये कंत्राटी कामगारांमध्ये रोषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आज आमचे अध्यक्ष आहेत सतीश भाऊ तायडे आणि चंद्रपूरमध्ये असे ठिकठिकाणी उपोषणाला बसलेले लोक आहेत। आज त्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे। आज 12वा दिवस आहे तरी शासन आणि प्रशासनाने पाहिजे तशी दखल घेतलेली नाही। ही खूप महाराष्ट्रासाठी आणि मानव धर्मासाठी खूप मोठी शोकांतिका आहे। आम्ही याचा शासन आणि प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आम्ही शासन आणि प्रशासनाला एवढेच सांगतो की आम्हाला सुद्धा जगण्याचा हक्क आहे आणि आम्ही सुद्धा माणूस आहोत। म्हणून जर का तुम्ही कायम कामगारांना एवढी भरघोस वाढ देऊ शकता तर आम्ही कंत्राटी कामगाराच्या पदरात पण आपण काही ना काही टाकावे अशीच माझी उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना नम्र विनंती आहे। आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा हीच आमची अपेक्षा आहे। न्याय मागण्या आहेत, 1 ते 9 मागण्या आहेत, त्या रास्त मागण्या आहेत। 9 मागण्या कोणत्या आहेत सर? 9 मागण्या ही आहे। आमची पहिली मागणी आहे की जो आमच्या 5 वर्ष झाले, या 5 वर्षामध्ये वेतन वाढ व्हायला पाहिजे। 5 वर्षाच्या नंतर एक करार केला जातो, नियमित कामगारांचा करार झालेला आहे आणि त्यानुसार त्यांना 19% वाढ दिलेली आहे, भरघोस वाढ दिलेली आहे, 500 कोटी वाढ दिलेली आहे। तर आमचा जो कंत्राटी बांधव आहे हा 16,000 आहे कंत्राटी कामगार आणि या 16,000 कामगारांकरता फक्त 5 कोटीची तरतूद करावी लागेल आणि त्याकरता 30% पूरक भत्त्यामध्ये वाढ करून आणि वेतनामध्ये वाढ करून ही पूर्तता करता येईल। एकीकडे जे सरकारी कर्मचारी ज्यांना प्रत्येक वर्षी त्यांना महागाई भत्ता व त्यांना क्लास फी वगैरे वाढत राहतं, तशाच प्रकारे आपण जे कामगार संघटना आहेत जे वाढायला पाहिजे त्याकरता तुमचं काय प्रतिक्रिया राहणार पुढच्या? आम्ही त्यांना निर्णय दिलेला आहे की प्रत्येक कामगाराच्या कमीत कमी 500 रुपये वेतन झाली पाहिजे, वाढ झाली पाहिजे। जसं गव्हर्नमेंटचं जो सर्क्युलर आहे त्यानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला एक इन्क्रीमेंट मिळतो, वर्षाला एक इन्क्रीमेंट वेतन वाढ दिली जाते। त्याप्रमाणे आमच्या कंत्राटी कामगाराला सुद्धा वेतन वाढ दिली तर त्याला योग्य न्याय मिळेल। आणि आज जो कंत्राटी कामगार लागलेला आहे आणि 10 वर्षाच्या नंतर जो कंत्राटी कामगार असतो त्याचा सारखाच पगार असतो, त्यामधली जी तफावत आहे ही दूर करता येईल। तर वर्षाला जर वेतन वाढताना 500 रुपये जर कमीत कमी जर दिली तर ही चांगली गोष्ट असेल। आणि सर तुमच्या ह्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तुमची पुढची प्रतिक्रिया काय राहणार? मागण्या तर पूर्ण करावंच लागेल शासनाला
माझ्या कानापर्यंत अशा गोष्टी आलेल्या आहेत की जर सरकारने या लढ्याला जर नाकारलं तर मला दुर्दैवानं सांगावंसं वाटतं की जे आमचे कार्यकर्ते आहेत ते आत्मदानाचा इशारा देणार आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकता की जर यांच्या जर मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर जे कार्यकर्ते आहेत, महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटनेचे कार्यकर्ते आहेत, हे आत्मदहन सुद्धा करतील असं हे सरकारला यांनी निरोप दिलेला आहे. या